आपण जी शिस्त घालून देतो त्यानुसार आपले सहकारी काम करतायत का नाही ते पाहायला महाराज जात असत. आपल्याला बहुधा ती प्रसिद्ध गोष्ट माहिती असेल किंवा नसेल, लहानपणी पाठ्यपुस्तकांमध्ये होती. अलीकडे सेक्युलरिझमच्या खोट्या चुकीच्या समजुतींच्या पायी अशा कविता बहुधा सिलेबस मधून काढून टाकलेल्या असतात. सावळ्या तांडेल, रात्री सूर्यास्तानंतर किल्ल्याचे दरवाजे बंद झाले पाहिजेत आणि ते उद्या सूर्योदयापर्यंत उघडता कामा नये. हे तपासायला महाराज वेश बदलून आणि मुंडाचं तोंडाला गुंडाळून गेले घोड्यावर बसून. ड्युटीवर सावळ्या तांडेल होता. महाराजांनी सांगितलं दरवाजा उघड. तो म्हणला नाही उघडणार. मग महाराजांनी दरडावला आधी की मी अमुक सरदाराच्या बोटातला, मी तमुकाचा आहे, तुझी इथून ट्रान्सफर करीन, गडचिरोलीला पाठवीन वगैरे वगैरे. सावळ्या तांडेल म्हणला नाही, ती जी प्रसिद्ध कविता आहे, खबरदार जर टाच मारुनी याल पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या, ती सावळ्या तांडेलची कविता आहे. महाराज प्रसन्न झाले. पण शेवटची परीक्षा घ्यावी म्हणून त्यांनी तोंडाला गुंडाळलेलं मुंडासं काढलं आणि सावळ्या तांडेलला म्हणले की आता तरी मला सोड, मीच तो ज्यांनी तुझा शिस्त कायदा. सावळ्या तांडेल म्हणला की महाराज तुम्ही स्वतः असलात तरी तुमच्यासाठी किल्ल्याचा दरवाजा उघडणार नाही. महाराजांच्या मागे हिंदवी स्वराज्य जर टिकलेलं असेल तर ते या शिस्तीने, प्रशासनाची ही शिस्त होती म्हणून टिकलं.